महाराष्ट्र म्हटलं की आपल्या समोर येतात सह्याद्रीचे उंच डोंगर आणि त्या डोंगरांच्या माथ्यावर अभिमानाने उभे असलेले भव्य किल्ले. पण तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रात शेकडो किल्ले आहेत आणि त्यापैकी काही किल्ले इतके विशाल आहेत की त्यांच्या परिसरात फिरायलाच कित्येक तास लागतात. काही किल्ल्यांनी स्वराज्याची राजधानी पाहिली, काहींनी मुघल आणि आदिलशाहीच्या सैन्याला आव्हान दिलं, तर काही किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या घटनांचे साक्षीदार बनले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या 5 ऐतिहासिक किल्ल्यांची कहाणी. आणि नंबर 1 वरील किल्ला तर इतका मोठा आहे की त्याचे क्षेत्रफळ ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्या यादीतील 5व्या क्रमांकावर आहे शिवनेरी किल्ला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ असलेला शिवनेरी हा केवळ एक किल्ला नाही, तर तो महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत भावनिक आणि महत्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. कारण याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरीचा विस्तार युनेस्कोच्या नोंदीनुसार सुमारे 78.97 हेक्टर आहे. किल्ल्याची रचना पाहिली तर लक्षात येतं की हा किल्ला नैसर्गिक संरक्षणाचा उत्तम वापर करून बांधण्यात आला होता. किल्ल्याच्या चारही बाजूने असलेले उंच कडे आणि मजबूत तटबंदी यामुळे शत्रूंसाठी शिवनेरी जिंकणं सोपं नव्हतं. आणि याच किल्ल्याच्या परिसरात जिजाऊ माँसाहेबांनी बाल शिवबांना घडवलं. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखतो, पण त्या महान व्यक्तिमत्वाच्या बालपणाच्या आठवणी शिवनेरीच्या प्रत्येक दगडाशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच शिवनेरीचा आकार जितका मोठा आहे त्यापेक्षा त्याचं ऐतिहासिक महत्व कितीतरी पटीने मोठा आहे. आता येतो महाराष्ट्रातील आणखी एक भव्य किल्ला, पन्हाळगड. कोल्हापूर पासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असलेला पन्हाळा हा दख्खन मधील मोठ्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो. युनेस्कोच्या नोंदीनुसार पन्हाळा किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 181.2 हेक्टर आहे. शिवनेरीपेक्षा हा किल्ला क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूपच मोठा आहे. पन्हाळ्याची निर्मिती 12व्या शतकात शिलाहार राजवटीच्या काळात झाल्याचे महाराष्ट्र पर्यटन विभाग सांगतो. पुढे यादव, बहमनी, आदिलशाही अशा अनेक सत्तांनी या किल्ल्यावर नियंत्रण मिळवले. पण पन्हाळ्याचा इतिहास सर्वाधिक जोडला जातो छत्रपती शिवाजी महाराजांशी. महाराजांनी 1673 मध्ये पन्हाळा ताब्यात घेतला. पन्हाळा हा फक्त किल्ला नव्हता, तो एक महत्वाचा लष्करी तळ होता. आणि याच किल्ल्यावर घडली मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना, पावनखिंडीची लढाई. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांना बाहेर पडावं लागलं. महाराज विशाळगडाच्या दिशेने निघाले आणि त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोर खिंडीत शत्रूला रोखून धरलं. शेकडो वर्षानंतरही पन्हाळाच्या तटावर उभं राहिलं की त्या इतिहासाची आठवण मनाला भिडते. आता नंबर 3 वर आहे राजगड. पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला राजगड हा स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा किल्ला आहे. युनेस्कोच्या आकडेनुसार राजगड किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 269.26 हेक्टर आहे. म्हणजेच क्षेत्रफळाच्या बाबतीत हा पन्हाळापेक्षाही मोठा आहे. राजगडाचं जुनं नाव होतं मुरुंबदेव. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं नाव बदलून राजगड केलं आणि पुढे अनेक वर्ष हा स्वराज्याचा प्रमुख गड आणि राजधानी राहिला. राजगडाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची रचना. किल्ल्याला मुख्यतः 3 मोठ्या माच्या आहेत, पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची. या माच्यांमुळे किल्ल्याचा विस्तार प्रचंड मोठा झाला आहे. राजगडावर अनेक महत्वाच्या घटना घडल्या. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळातील अनेक निर्णय याच किल्ल्यावर घेतले गेले. म्हणूनच राजगडाला फक्त एक किल्ला म्हणणं योग्य ठरणार नाही. हा किल्ला म्हणजे स्वराज्याच्या उभारणीचा एक जिवंत अध्याय होय. आणि म्हणूनच आजही राजगड महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ट्रेकिंग आणि ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. आता आपल्या यादीत येतो एक असा किल्ला ज्याचं नाव महाराष्ट्रातील अनेक लोकांना माहित असलं तरी त्याला प्रचंड विस्तार ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. साल्हेर किल्ला. नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरात असलेला साल्हेर हा सह्याद्रीच्या उत्तरेकडील भागातील अत्यंत महत्वाचा किल्ला आहे. युनेस्कोच्या नोंदीनुसार साल्हेर किल्ल्याच्या मालमत्ता क्षेत्राचे क्षेत्रफळ तब्बल 335.96 हेक्टर आहे. याची कल्पना करण्यासाठी एवढं लक्षात ठेवा, साल्हेर आणि रायगड या दोन्ही किल्ल्यांचे क्षेत्रफळ 300 हेक्टर पेक्षा जास्त आहे. साल्हेरचा इतिहासही अत्यंत रोमांचक आहे. हा किल्ला गुजरात, खानदेश आणि दख्खनकडे जाणाऱ्या महत्वाच्या मार्गांवर नजर ठेवण्यासाठी रणनीतिक दृष्ट्या
महत्वाचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात साल्हेर मुल्हेर परिसरात विशेष महत्व प्राप्त झालं आणि साल्हेरच्या नावासोबत जोडली जाते एक मोठी ऐतिहासिक लढाई, साल्हेरची लढाई. या संघर्षात मराठ्यांनी मुघल सैन्यांना मोठा धक्का दिला. या विजयामुळे मराठ्यांची लष्करी ताकद आणि स्वराज्याची क्षमता वाढली. साल्हेरच्या डोंगरावर उभा राहिल्यावर आसपासचा प्रचंड परिसर नजरेसमोर येतो आणि तेव्हा लक्षात येतं, पूर्वीच्या काळात किल्ला म्हणजे फक्त दगडी भिंत नव्हती, तर तो संपूर्ण प्रदेशावर नजर ठेवणारा रणनीतिक केंद्रबिंदू होता. आणि आता महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या यादीतील नंबर 1 किल्ला रायगड. होय, स्वराज्याची राजधानी रायगड. युनेस्कोच्या नोंदीनुसार रायगड किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 340.77 हेक्टर आहे. म्हणजे या यादीतील साल्हेर पेक्षाही रायगडचा नोंदवलेला विस्तार थोडा मोठा आहे. पण रायगडाची खरी ओळख त्याच्या आकारामुळे नाही, तर त्याच्या इतिहासामुळे आहे. रायगडाचं जुनं नाव होतं रायरी. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं सामरिक महत्व ओळखलं आणि त्याचा विस्तार करून त्याला स्वराज्याची राजधानी बनवलं. इसवी सन 1674 मध्ये याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तो क्षण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद क्षणांपैकी एक ठरला. रायगडावर आजही आपल्याला अनेक महत्वाच्या वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. महादरवाजा, राजदरबार, नगारखाना, गंगासागर तलाव, हिरकणी बुरुज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजसिंहासनाचा परिसर. रायगडाच्या रचनेत संरक्षण आणि प्रशासन यांचा सुंदर मेळ दिसतो. किल्ल्यावर जाण्यासाठीचा मुख्य मार्ग महादरवाज्यातून जातो, तर हिरकणी बुरुजाशी जोडलेली कथा आजही महाराष्ट्राच्या लोकस्मृतीमध्ये जिवंत आहे. रायगड जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार रायगडावर गंगासागर तलाव, महादरवाजा आणि हिरकणी बुरुज यांसारखी महत्वाची ठिकाणे आहेत आणि म्हणूनच रायगड हा फक्त किल्ला नाही, तर तो स्वराज्याच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिले महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे 5 ऐतिहासिक किल्ले. 5वा किल्ला शिवनेरी, 4था किल्ला पन्हाळा, 3रा किल्ला राजगड, 2रा किल्ला साल्हेर आणि 1 नंबरचा किल्ला म्हणजे रायगड. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या किल्ल्यांची महानता फक्त त्यांच्या आकारात नाही, या दगडांमध्ये इतिहास आहे, या तटबंदीत संघर्ष आहे आणि या बुरुजांमध्ये स्वराज्याच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. म्हणून पुढच्या वेळी एखाद्या किल्ल्यावर गेलात, फक्त फोटो काढू नका, थोडा वेळ त्या तटांवर उभा राहा, डोळे बंद करा आणि विचार करा, याच ठिकाणी शेकडो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी कोणत्या परिस्थितीत स्वराज्यासाठी संघर्ष केला. कारण किल्ले फक्त पाहायचे नसतात, किल्ले समजून घ्यायचे असतात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.